श्री स्वामी समर्थ. तर या काही गोष्टी आहे की ज्या तुमच्या बाबतीत जर होत असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा. जसं की घरातील लहान मुले सतत आजारी पडतात, किरकिर करत असतात, विनाकारण चिडचिडेपणा करत असतात, सतत रडत असतात किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत असतात. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांचे घरामध्ये वादविवाद होत असतात. तसेच घरामध्ये पैसा येतो, तो खूप कमी येतो किंवा विनाकारण पैसा भरपूर येतो पण तो खर्च विनाकारण होत असतो किंवा बाहेरून घरामध्ये आल्यानंतर कधी-कधी बऱ्याच जणांना असं वाटतं की नकोसं वाटतं, म्हणजेच घरामध्ये असं अस्वस्थपणा त्यांना जाणवत असतो. असं तुमच्याही बाबतीत जर होत असेल तर समजून जा तुमच्यावरती कुणीतरी करणी किंवा काळी जादू केलेली आहे किंवा तुमच्या घराला कुणाची तरी वाईट नजर लागलेली आहे. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर असं जर होत असेल तर व्हिडिओतला हा उपाय तुम्ही नक्कीच आवर्जून करा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता नजर, काळी बाधा किंवा जे काही निगेटिव्हिटी असते तर शक्यतो तुम्ही तुमचे जे केस असेल, विंचरलेले केस असेल किंवा तुमच्या जे काही नखं असेल किंवा तुमचे जे कपडे असेल तर ते शक्यतो कुणाच्या हाती लागणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. कारण निगेटिव्हिटी किंवा काळी जादू शक्यतो यावरती जास्त करत असतात. त्यामुळे आपल्या ह्या पर्सनल गोष्टी कुणाला जास्त द्यायच्या नाही किंवा कुणाच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी जर बाधा दूर करण्यासाठी म्हणजे ह्या काही ज्या बाधा आहेत तर त्या दूर करण्यासाठी एक प्रभावशाली उपाय तो म्हणजे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर तो म्हणजे जायफळाचा. आता जायफळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे कारण जायफळाचा आपण यामध्ये तोडगा करणार आहेत. जसं की जायफळ हे आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग खूप चांगला औषधींसाठी केला जातो. तसेच मसाल्याचे पदार्थ म्हणूनही याचा उपयोग केला जातो. तसेच घरामध्ये काही पदार्थ असतात त्यांचा स्वाद वाढण्यासाठी किंवा त्यांना चांगला वास येण्यासाठी किंवा तो पदार्थ चांगला रुचकर लागावा त्यासाठी आपण या जायफळाचा उपयोग करत असतो. परंतु त्याचा तंत्रशास्त्रामध्येही खूप चांगला उपयोग होतो. हे तुम्हाला जर माहीत नसेल तर नक्कीच बघा. कारण जायफळाचे महत्त्व हे खूप मोठे आहे तंत्रशास्त्रामध्ये. अनेक प्रकारच्या बाधा असेल, भीती असेल त्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होत असतो. तुमच्यावर जर कोणी करणी बाधा केली असेल तर सतत वाईट मनात जर विचार येत असेल किंवा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुम्हाला जर भीती वाटत असेल, दुसऱ्यांचं झालेलं आहे मग ते माझ्याच बाबतीत जर झालं तर काय करायचं, असे लेडीजच्या बाबतीत खूप सारे प्रश्न पडतात आणि खूप साऱ्या निगेटिव्हिटी अनेक प्रकारे त्यांच्यामध्ये येत असतात. तर त्यासाठीच आपल्याला हा जायफळाचा उपयोग करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला तुमच्या मनातील जी निगेटिव्हिटी असेल किंवा भीती असेल कोणत्या ना कोणत्या कारणाची तर ती भीती जाण्यासाठी सगळ्यात मोठा उपाय म्हणजे तुम्हाला जायफळ घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र भगवान श्रीहरींचा मंत्र आहे. याला द्वादशी मंत्र असंही म्हणत असतात. तर सगळ्यात आधी तुम्हाला भीती जर वाटत असेल तर एक अखंड जायफळ घ्यायचं आहे आणि ते जायफळ ज्या व्यक्तीला भीती वाटते किंवा ज्या व्यक्तीच्या मनात असं काहीतरी भीतीचं दडपण म्हणजे त्याचा धसका घेतलेला आहे भीतीचा, तर त्या व्यक्तीने स्वतः करा किंवा तिच्या आजूबाजूला एखादी घरातील वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांनी केलं तरी अतिउत्तम आहे. तर उपाय हे जायफळ घ्यायचं आहे तुम्हाला आणि ते त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीला भीती वाटत असते, निगेटिव्ह विचार असतात, त्या व्यक्तीच्या डोक्याभोवती म्हणजेच त्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ आपल्याला ते जायफळ धरायचं आणि असं गोल चक्कर मारून कपाळाला म्हणजे डोक्याला गोल चक्कर मारून ते तुमच्या डाव्या डोळ्यापर्यंत असं आणायचं आणि एक वेळ असं करायचं. असे 7 वेळेस तुम्हाला डोक्याला गोल चक्कर मारायची आहे. असं करून तुम्हाला हे करत असताना तुम्हाला मंत्र ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. कारण यामुळे खूप जी निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होत असते आणि हे सगळे 7 वेळेस केल्यानंतर गोल 7 वेळेस चक्कर मारल्यानंतर त्याचा तर हे जायफळ तुम्हाला खाली दगडाने 2 त्याचे तुकडे करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला कापूर मिक्स करायचा आहे आणि त्याचे एका वाटीमध्ये ठेवायचं आणि ते सर्वही वस्तू तुम्हाला जाळायच्या आहे. तर हा उपाय तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे सूर्य मावळतो आपण तिन्ही सांज म्हणत असतो त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर
जर म्हणजे असं जर तुम्ही जर केलं तर तुमचं जे अज्ञात जे भय आहे किंवा तुम्हाला विनाकारण कोणत्या गोष्टीचं भीती वाटत असती तर ते सगळंही हळूहळू त्रास तुमचा कमी होत असतो. त्यानंतर आपल्याला एखाद्या व्यक्तीला बाधा झालेली आहे किंवा कुणी करणी केलेली आहे किंवा बऱ्याच लोकांना कुणाचं जर चांगलं झालेलं असतं त्यांना बघवत नसतं किंवा त्यांच्या मनात त्यांच्याविषयी निगेटिव्ह विचार येत असतात, तर त्या बाधा झालेल्या व्यक्तीला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय पण सोपा आहे. तुम्हाला 3 अखंड जायफळ घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या त्या उजव्या हातामध्ये तुम्हाला ती जायफळ घ्यायचं, ती मूठ बंद करायची आहे आणि बाधा झालेल्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर खाली तळपायापर्यंत 3 वेळेस ते जायफळ उतरायचं आहे, म्हणजेच त्याचा उतारा करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, तो म्हणजे ओम भैरवाय नमः. या मंत्राचा 3 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. नंतर हा उपाय शक्यतो अमावास्येच्या दिवशी जर केला तर अत्यंत प्रभावी ठरत असतो. कारण या दिवशी निगेटिव्हिटी किंवा बाधा वगैरे जास्त पसरलेली असती आणि ती बाहेर येत असते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तोही तिन्ही सांजेच्या वेळेसच तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर उतारा केल्यानंतर तुम्हाला हे जे काही जायफळ असेल त्याचेही तुम्हाला तुकडे करायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी लाकडाचे तुकडे असेल किंवा तुमच्याकडे कापूर असेल, हे सगळे मिक्स करून तुम्हाला बाहेर घरात न आणता तुम्हाला बाहेर तुमच्या अंगणामध्ये किंवा रोडवरती तुम्हाला ते जाळायचं आहे आणि जाळल्यानंतर ती राख तशीच तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. आणि हा उपाय केल्यानंतर बघा त्या व्यक्तीची नजर दोष हा खूप प्रमाणात कमी झालेला असेल. तर हा उपाय जर तुम्ही तुमच्या शेजारी किंवा तुमचे पाहुणे वगैरे जर कुणी असेल नातेसंबंधामध्ये तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. कारण हा खूप चांगला प्रभावशाली उपाय आहे आणि बऱ्याच जणांना वाटत असतं की यावरती विश्वास नसतो, परंतु काही गोष्टी ह्या विश्वास ठेवूनच करायच्या असतात. कारण बऱ्याच ठिकाणी असं होत असतं. तर नक्कीच तुम्ही हे उपाय करा. श्री स्वामी समर्थ.